रुपयाच्या वाट्यांवरून रक्ताच्या नात्यांमध्ये टोकाची भांडणं ज्या समाजात होतात त्या समाजात निरपेक्ष भावनेतून माणुसकीचा धर्म बाळगणारी माणसंही राहतात। सभोवताली भेटणाऱ्या स्वार्थी लोकांची संख्या वाढत प्रामाणिकपणा जपणारी माणसंही आहेत। याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी घटना सदाशिव पेठेत घडली। रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल 10 लाख रुपये ठेवलेली पिशवी प्रामाणिकपणे परत देत अंजुताईंनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिले। कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी कचरा वेचणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचक अंजू माने सदाशिव पेठेतील काही गल्ल्यांमध्ये काम करतात। 2 दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता त्या दारोदार जाऊन कचरा गोळा करत होत्या। संकलित झालेला कचरा फीडर पॉइंटला आणताना 8च्या सुमारास त्यांना संकलन केंद्राजवळ रस्त्यात कचऱ्यात एक मोठी पिशवी पडलेली दिसली। ती गल्ली औषधांच्या दुकानांची असल्याने अनेकदा तिथे औषधांची पाकिटं सापडतात। मग दिवसभरात लोक शोध घेतात। यापूर्वीही अशाच औषधांच्या पिशव्या मिळाल्याचा अनुभव अंजुताईंना होता। त्यामुळे त्यांनी पिशवीचा मालक शोधत येईल असा विचार करून पिशवी संकलन केंद्रात सुरक्षित ठेवली। काही वेळानंतर ती पिशवी उघडली तेव्हा औषधांसोबत त्यात मोठी रक्कम असल्याचं त्यांच्या लक्षात आले आणि धक्का बसला। अंजुताई तिथं 20 वर्ष या भागात काम करत असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना त्या ओळखतात। त्यांनी ओळखीतील नागरिकांच्या मदतीने परिसरात सगळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। औषधं आणि एवढी मोठी रक्कम हरवलेली व्यक्ती चिंतेत असणार याची त्यांना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी शोध मोहीम सुरू ठेवली। दरम्यान एक व्यक्ती त्याच रस्त्यावर काहीतरी शोधत असल्याचं त्यांना दिसले। व्यक्ती अस्वस्थ दिसत होती। अंजुताई आणि त्यांच्या सहकार्यांनी संबंधित व्यक्तीला बोलावून पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला। सापडलेली पिशवी त्यांचीच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच 10 लाख रुपये आणि औषधांची ती पिशवी त्यांच्या हातात ठेवली। चिंतातूर झालेली त्या व्यक्तीला अंजुताईंचे आभार मानत शब्दच सुचले नाहीत। साडी आणि काही रोख रक्कम भेट देत त्यांनी परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत अंजुताईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले। गेल्या 20 वर्षांपासून मनापासून काम करणाऱ्या अंजुताईंबद्दल असलेली विश्वासाच्या नात्याची वीण या प्रसंगाने अधिक घट्ट झाल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली। आपल्याकडे थोडेसे पैसे इकडे तिकडे झाले तरी आपल्याला टेन्शन येतं। मला सापडलेल्या पिशवीत भरपूर पैसे होते, औषधंही होती। त्यामुळे ज्या व्यक्तीचे पैसे हरवले ती किती काळजीत असेल याचा विचार मी केला। त्यामुळे मी पिशवीचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्तीही सापडली।